पाहिजे. काय करायची तर भ्रमरी. भुंगा कसं करतो ती एक्सरसाइज रोज करायची. एक तर ओंकार करायचा आहे रोज. ओंकार म्हणजे काय की ते मेंदूमध्ये इथल्या भागात वरती व्हायब्रेशन्स आले पाहिजेत. बोला बरं सगळेजण ओम ओम म्हणा. कारण मला 2 गोष्टी करून घ्यायच्या. 5 वेळा बोलायचं ना. डोळे बंद करा. करतोय आपण छान गोष्टी तर चांगल्याच 2 मिनिटासाठी करूया. आता ओम म्हणत असताना इथे अ ओ म म्हणतात तेव्हा व्हायब्रेशन्स इथल्या भागात होतात. तुम्ही कानाला हात का लावत होता? आतल्या आत आवाज घुमायला पाहिजे. पण तो असा करण्यापेक्षा तुमचा जो आहे तो असा झाला पाहिजे की तुम्हाला इथून वरती व्हायब्रेशन्स गेले पाहिजेत. इथे मुंग्या आणि इथे मुंग्या झाल्या पाहिजेत. दॅट इज द वर्किंग राईट वे. तो म्हणायचं कसं आहे की पहिले श्वास घ्यायचा आहे. डीप ब्रीथ घ्यायचा. येस, डीप ब्रीथ पहिले घ्यायचा आणि मग सावकाशपणे म्हणजे तो श्वास रोखूनच असं नाही म्हणते मी. पहिले नॉर्मल ब्रीथ करा 5 वेळा. डीप ब्रीथ करा आणि मग हा जो आहे म्हणतोय तो श्वास सोडत म्हणायचा आहे. तो जो व्हायब्रेशन आहे तो पूर्ण कानाच्या पासून वर जातो, व्हायब्रेट होतो. ओके, ते खूप छान. आता तेच उलट ते भ्रमरी म्हणतो ती इथे करायची. इथून इथे जाणार ती. इथून व्हायब्रेशन इथे जाणार. कसं श्वास घ्यायचा आहे पहिले आपण. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत म्हणायचं आहे. मी पहिले म्हणून दाखवते. संपला माझा श्वास. तर ही प्रॅक्टिस भरपूर झाली पाहिजे जेव्हा तुम्ही खूप लॉंग करू शकता. आणि हे तुमच्या इथल्या ग्लॅन्ड्सला ऍक्टिव्हेट करतं. थायरॉइडचा प्रॉब्लेममुळे खूप त्रास होतात. केसांपासून ते त्वचेपर्यंत सगळे विकार होतात. काळे पॅचेस येतात, वजन कमी होतं किंवा वजन जास्त होतं, केस गळतात, टक्कल पार पडतं. पुरुषांना आणि स्त्रियांना हे होतात. आणि अंडरवेट असतात किंवा ओव्हरवेट होतात. हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत हे सगळे थायरॉइडमुळे होतात. त्यासाठी आपल्याकडे थायरॉइड रिच पण आहे. तर आपल्याकडे इथे थायरॉइडचं औषध नाही. हे काय? येस, मी विसरले होते पण आलं माझ्याकडनं पटकन ते बोलता. ओके, सो हे थायरॉइडचा कुठलाही विकार असो म्हणजे हायपो असो किंवा ते 2 विकार आहेत थायरॉइडचे जे वजन वाढवतं आणि वजन कमी करतं. त्या दोन्हीवर तुम्ही हे वापरू शकता. पण त्याच्याबरोबर तुम्हाला ही एक्सरसाइज मस्ट आहे. सूर्यनमस्कार, प्राणायाम, जे मेंदूला तुमचे मेंदूचे व्यायाम झाले पाहिजेत. ठीक आहे, कराल सगळे हे. आणि पुढच्या वेळेस मला अजून सगळे हट्टे कट्टे आणि मस्त